म्हणजे मुंबई ते दिल्ली आहे, मुंबई झोपली आहे, दिल्ली झोपली आहे. मग आमचं मत आहे की शेतकरी आणि आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो. म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला, कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल. म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार, या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं. हा एक मोठा ट्रेलर असणार आहे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागा झालं नाही, मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल. या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणार आहे सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल. नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही. कालच एका शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्यांकडे बघून या सरकारने जागं व्हावं आणि यांना सहकार्य करावं, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका. आज आमचा पक्ष आहे, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षाकडनं येत आहेत, त्याच्याच बरोबर काँग्रेसकडनं हे सपकाळ साहेब जे प्रदेश अध्यक्ष ते येत आहेत, दानवे साहेब उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं येत आहेत, त्या CPM कडनं काही येतात, जिल्हा अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत व इथं असणाऱ्या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांपासून ते सर्वच लोकांनी खूप मनापासून या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. 18 तारखेला आंदोलन झालं म्हणून 3.5 रुपये वाढले, पेट्रोल 8 रुपयाले वाढलेले आहे. कांद्याच्या बाबतीत आम्ही प्रेशर टाकल्यानंतर फक्त 3.5 रुपये वाढून दिलेले आहेत. आता आमची मागणी आहे 15.5 रुपयावरनं तुम्ही डायरेक्ट 24 रुपयाला त्या ठिकाणी हा रेट घेऊन गेला पाहिजे. सर, कांदा उत्पादकांना डिझेल देखील पुरवठा होत नाही, शेतीचे कामं खोळंबले, डिझेलची टंचाई आणि डिझेलचे भाव पण दिवसेंदिवस वाढतात. आता तुम्ही बघा, पाऊस येण्यापूर्वी मशागत करावी लागते, नांगरावं लागतं, मग पाऊस आल्यानंतर काही प्रमाणात पेरणी आपण करू शकतो. आता शेतकरी कधीही ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर तिथं जात नाही, कारण परवडत नाही. मग मोटरसायकलवर जायचं, कॅन घेऊन जायचं, कॅन भरायचे. एखाद्या ट्रॅक्टरमध्ये जर दिवसाचं पेट्रोल भरायचं असेल तर 50 लिटर पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. आणि मग असं गेल्यानंतर तिथं रांगा लागतायत, कारण एखाद्या तालुक्यामध्ये 10 पेट्रोल पंप असतील, डिझेल पंप असतील, तर त्यातले फक्त 2 चालू आहेत. 2 डिझेल पंपाला फक्त डिझेल दिलं जातं. पंप चालकांची कुठेही काही चूक नाही. पंप चालक 5 टँकरचं ऍडव्हान्स दिल्यानंतर त्यांना 1 टँकर मिळतोय, तो सुद्धा 4 दिवसानंतर मिळतोय. आणि मग अशात काय होतं की रांगा तिथं होत आहेत. त्यात मग शेतकऱ्यांनी मशागत करायची, शेतीकडे लक्ष द्यायचं का तिथं रांगेत उभं राहायचं? आता हे मेलेडी सारखं तर नाही ना, मेलेडीचं पाकिट फुकट कोणालाही तुम्ही त्या ठिकाणी देता. इथं काय पेट्रोल फुकट मिळणार आहे का? डिझेल फुकट मिळणार आहे का? पैसे शेतकऱ्यालाच द्यायचे, रांगेत शेतकऱ्यालाच उभं राहायचंय. काल तर मी बघितलं, बागलांना गेलो होतो, लहान लहान पोरं बसली होती, कारण वडील शेतात काम करतायत, पोरं लाईनीत त्या ठिकाणी उभी आहेत. असं त्या ठिकाणी वातावरण. आणि ह्या लोकांना जे रांगेत उभे आहेत त्यांना काय म्हणते हे सरकार की हे काळा बाजार करतात. आता तुम्ही जर बघितलं, आता हे जे महाजन साहेब जे बोलून गेले, त्यांना नाशिकमध्ये त्यांनी जे काही तिथं नाशिकमध्ये आपलं देवाचा जो आता कार्यक्रम आहे कुंभमेळा, त्याच्यामध्ये यांनी जो भ्रष्टाचार केला, काळा बाजार केला, ते लवकरच आम्ही बाहेर त्या ठिकाणी काढू. त्यामुळे सामान्य लोकांना काळा बाजार केला, कुठं काय केला असं कुठेही बोललं नाही. आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सरकारला त्या ह्या सगळ्या गोष्टी महागात पडतील एवढं या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कुठे केली, काल काय नाही. काल बागलाण तालुक्यामध्ये राऊड नाव जे आहे, गाव जे आहे, तिथं गुलाब निकम नावाचे एक शेतकरी होते. परवा संध्याकाळी त्यांनी आत्महत्या केली. त्यांना 3 मुलं आहेत, पत्नी आहे, आणि अख्खा परिवार हा कुठेतरी रस्त्यावर आलाय, अशी तिथं परिस्थिती आहे. का त्यांनी आत्महत्या केली तर 3.5 एकर कांदा त्यांनी लावला होता. जो खरीपाचा कांदा होता त्याला भाव त्यावेळेस तिथं मिळाला नव्हता. रब्बीचा आत्ताचा जो कांदा आहे तो तिथं कुठंच त्यांना विकता आला नाही, भाव नाही मिळाला, म्हणून त्यांनी फुकटात काही लोकांना तिथं दिला. आणि मग घेतलेलं कर्ज 3.5 लाखाचं त्यांचं क्रॉप लोन होतं, ते त्यांना भरता येत नव्हतं. आणि या सगळ्या प्रेशरमुळे, आणि मुलांची लग्न होत नव्हती, म्हणजे मुलांची लग्न होत नाहीत. मग अशा प्रेशरमध्ये दुर्दैवाने त्या व्यक्तीने, त्या शेतकऱ्याने परवा संध्याकाळी आत्महत्या केली. अधिकारी तिथं आले पण सरकारमधून एखादा नेता तिथं आला नाही. कारण नेत्यांना काय करायचं, आज कुठेही शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, सामान्य लोकांचे अश्रू हे पुसायचे नाहीत. पण MLCचं तिकीट कोणाला किती मिळतंय, त्यात घोडेबाजार किती आपल्याला करता येतो, याच्यात मात्र हे सरकार व्यस्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण बँकेच्या मॅनेजरशी देखील चर्चा केली काल फोनवर, काय नेमकं समजलं? बघा, 2 प्रकारचं लोन आहे. एक त्यांना घराचं लोन आहे, कारण का 3 मुलं आहेत, 3ही मुलांची लग्न होत नव्हती. त्यामुळे त्यांना असं वाटलं की चला घर बरं बांधल्यानंतर असं कदाचित होईल की काही एखादा प्रस्ताव मुलीचा चांगला येऊ शकतो. त्यामुळे बिचाऱ्यांनी कर्ज काढून घर बांधलं, कारण का त्यांना तिथं घरकुलच्या अंतर्गत घर मिळत नव्हतं, 7 वर्ष झालं. मग त्यांनी त्याच्यासाठी लोन काढलं. त्याच्याच बरोबर त्यांनी क्रॉप लोन काढलं होतं. दोन्ही बँकेशी मी बोललो. एक तर क्रॉप लोन माफ व्हायलाच पाहिजे, महाराष्ट्र बँकेशी आम्ही बोललेलो आहे.
IDFC बँकेला सुद्धा सांगितलेलं आहे की आपला हा शेतकरी आता आज आपल्यात नाहीये, त्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही संवेदनशील विचार करावा. घरकुलच्या बाबतीत मदत व्हावी तहसीलदारला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर काही इतरही म्हणजे जसं पेन्शन ज्या पत्नी आहेत, विधवा पत्नी, त्यांना तिथं पेन्शन चालू व्हावी, अशा सगळ्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आणि आम्ही पाठपुरावा करणार जोपर्यंत त्या परिवाराला त्या ठिकाणी न्याय मिळेल. ठीक थँक्यू. काढून घ्या भाऊ, भाऊ घेऊन टाक.